महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खरीप 2025च्या पीक विम्याच्या वितरणात मोठ्या प्रमाणात विलंब होत आहे. 3184 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही अनेक जिल्ह्यांमध्ये वितरण अपूर्ण राहिले आहे. आजच्या स्थितीनुसार 25 एप्रिल 2025 पर्यंत जवळपास 1950 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत, परंतु अजूनही 1232 कोटी रुपयांचे वितरण बाकी आहे. या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं आपल्या फार्मर्स वर्ल्ड या युट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला अवश्य प्रेस करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. शेतकरी मित्रांनो, विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये पीक विमा वितरणात मोठ्या प्रमाणात तफावत दिसून येत आहे. बुलढाणा जिल्ह्यात 316 कोटी रुपयांचा पीक विमा मंजूर झाला असतानाही केवळ 75.82 कोटी रुपये म्हणजे 30% वितरित करण्यात आलेला आहे. उर्वरित 240 कोटी रुपयांचे वितरण अद्याप बाकी आहे. या उलट अमरावती जिल्ह्यात 50.61 कोटी रुपयांचे वितरण योग्य प्रमाणात